आज मी जे आहे ते चारा नियोजनबद्दल घेणार होतो. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, ज्यांना दूध धंदा चालू करायचा आहे मेजरली 3 गोष्टी गरजेच्या आहेत. एक तर चारा नियोजन. गोठ्यामध्ये येण्याच्या अगोदर तुमच्याजवळ चारा पाहिजे, तो पण सुका चारा आणि ओला चारा. त्यासोबतच गोठा पाहिजे. गोठा म्हणजे तिथं जास्त भांडवल लागेल असं नाही आहे, छोटीशी का होईना जागा, परंतु स्वच्छ असायला पाहिजे. जिथं आपला पशु 24 घंटे राहतो तर ती जागा तुम्हाला स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही चांगलं त्याच्यामध्ये ग्रोथ करू शकता. आणि तिसरं म्हणजे आपल्या गोठामध्ये येणारा पशु सिलेक्ट करता वेळेस मुर्रा, जे म्हशी सांगतोय स्पेशली मुर्रा आणि जाफर, हे 2 म्हशी चांगल्या आहेत, ज्याचं दूध पण चांगलं आहे, गाभण पण राहतात आणि ड्राय पिरियड पण कमी आहे. आणि आज जो बघणार आहोत म्हणजे तसं ते चारा नियोजनबद्दल व्हिडिओ करणार होतो मी, परंतु आमची जी एक खुशखबर आहे, आमची जी गौरी म्हैस आहे ती गौरी म्हैस 10 ते 15 दिवसामध्ये विणार आहे. दाखवतो गौरी म्हैस कोणती आहे. ही आमची गौरी म्हैस आहे. ही जवळपास फेब्रुवारीमध्ये घेतली होती आम्ही, 1 लाखाला घेतली होती. आता हिनं आकोडे पाडलेत. आकोडे म्हणजे काय, हे जे जागा आहे हे खाली टाकली, आकोडे पाडलेत. तर आता ही येणार आहे एकदा 10 ते 15 दिवसामध्ये. आणि ही सीता, आता ही जे आकोडे आहेत याचे आकोडे पडले नाहीत, म्हणजे याचा अर्थ आणखी हिनं वेळ घेऊ शकते, परंतु हे 10 ते 15 दिवसामध्ये ही आमची म्हैस येईल. तर सर्वात महत्त्वाचं, आता जे नवीन उद्योजक आहेत, जुन्या उद्योजकाला तर माहीत आहे की म्हैस विल्यानंतर कोणती काळजी घ्यायला पाहिजे. जे नवीन उद्योजक आहेत त्यांना सांगतोय, म्हैस विल्यानंतर, म्हशीनं बाळाला जन्म दिल्यानंतर सर्वात महत्त्वाचे पहिले 90 दिवस असतात. कारण की तुमचं जे पूर्ण दुधाचा व्यवसाय चालू आहे ते म्हशीवर आणि गाईवर चालू आहे. म्हैस आणि गाय इल्यानंतर 90 दिवसावर हीटवर यायला पाहिजे, म्हणजे तिचे सायकल आहे ते पूर्ण चालायला पाहिजे. आता खूप जण म्हणतात की 90 दिवस खूप लवकर आहेत. जे पहिले 90 दिवस प्रॉपर नियोजन करणार नाहीत ते अजून पुन्हा 90 दिवस म्हणजे 180 दिवस पहिली हीट मिस झाल्यानंतर आणखी तुम्हाला 90 दिवस वेट करावं लागेल. जेणेकरून 180 दिवस वाढले म्हणजे तुमचे 6 महिने वाढले. मग तुम्हाला 6 महिने त्याला ड्राय पिरियड म्हणजे विदाऊट दूध न देता तुम्हाला ते सांभाळावं लागेल. आता तुम्ही 90 दिवसाचं कसं प्लॅनिंग करायचं आहे ती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊत आपण. म्हैस इल्यानंतर बछड्याचं तर वेगळं मॅनेजमेंट आहे, ते कापचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. त्या बछड्याला कसं मोठं करायचं, त्याचं कोणते कोणते प्रोसेस आहेत ते पुढच्या व्हिडिओत डिस्कस करू. आज फक्त म्हशीची काळजी कशी घ्यायची. म्हैस इल्यानंतर खीर करावं लागेल तुम्हाला. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला खीर म्हणतात, आमच्या इकडे त्याला आंबलाचं पाणी म्हणतात, आंबलाचं पाणी. आता त्याचे आंबलाचं पाणी कसं करायचं ते पण या व्हिडिओत सांगणार नाही. या व्हिडिओत सांगणार काय, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की म्हैस इल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला डिवॉर्मिंग करायची. डिवॉर्मिंग करणं का गरजेचं आहे, म्हैस इल्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे जंतू असतात. ते जंतू आपल्याला दिसत नाहीत, परंतु मधातून त्या म्हशीला खातात, म्हणजे त्याची एनर्जी पूर्ण एक्झॉस्ट झाली असती म्हशीची. त्या जंतूचं वाढ होऊ नये त्यासाठी तुम्हाला डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. आणि जे टाईम पिरियड सांगतोय ते खूप महत्त्वाचं आहे. म्हैस इल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर डिवॉर्मिंग करणं खूप गरजेचं आहे. डिवॉर्मिंग नंतर आता म्हैस इल्यानंतर मिनरल मिक्सचर, तसं तर गोट्यामध्ये मिनरल मिक्सचर असणं गरजेचं आहे, कोणत्याही कंपनीचं घ्या. परंतु मिनरल मिक्सचर वापरत नसेल तर वापरा. मिनरल मिक्सचर म्हैस इल्यानंतर जोपर्यंत 90 दिवस नाही, लाईफ टाईम वापरा. परंतु जगा तुम्हाला महाग पडत असेल, कमीत कमी पहिले 90 दिवस मिनरल मिक्सचर असू द्या. चांगला सुका चारा, ओला चारा, प्रॉपर त्याचं वजन देऊन, जसं की म्हशीचं वजन जर काय त्या म्हशीच्या वजनापेक्षा 10 ते 20% चारा तुमचा असायला पाहिजे. ऑन अँड ॲव्हरेज सांगतोय, सकाळी तुम्हाला एक 15 kg, रात्री 15 kg. 15 kg मध्ये प्रॉपर हिरवा चारा, सुका चारा, सोबत तुमचा खुराक आणि मिनरल मिक्सचर, हे गोष्टी पाहिजेत. 15 दिवसानंतर 30व्या दिवशी, 30 ते 32व्या दिवशी तुम्ही डॉक्टरला बोलवा. डॉक्टरला बोलून गर्भाशय चेक करून घ्या. आता खूप ठिकाणी कसा असतो, जो झार असतो म्हैस इल्यानंतर झार पडतो, झार नॅचरली पडतो किंवा आपल्याला ते पाळावं लागतो. जर का पाळता वेळेस त्या गर्भाशयाला काही इजा झाली का, कोणतं इन्फेक्शन झाले का, ते इन्फेक्शन तुम्ही दूर करावं लागेल. नाही जर का दूर केलं, नंतर तुम्ही 90 दिवसानंतर त्याला गाभ जरी घातली तर ते बाळ राहणार नाही. कशामुळं, याचं एकमेव कारण असते इंटरनल इन्फेक्शन. जे झार ॲटोमॅटिक पडत नाही, झार पडल्या नसल्यामुळं जे युटियर्स आहे म्हणजे मधामध्येचं गर्भाशय आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होतं. मग इन्फेक्शन दूर करायचं, याचं काय खूप जास्त कॉस्टली नाहीत, खूप सारे असे मेडिकलवर गोळ्या पण आहेत. तुम्ही तुमचा वेटरनरी डॉक्टरला सल्ला घ्या. 30 दिवसानंतर म्हशीला चेक करा, काही सूज आहे का,
सूज आहे का, कोणते इन्फेक्शन आहेत का. इन्फेक्शन नसतील तरी गर्भाचे इन्फेक्शनच्या गोळ्या भेटतात, ते गोळ्या तुम्ही तिथून 20 दिवस चालू करा. 20 दिवसानंतर म्हणजे पहिले 30 दिवस, दुसरे 30 दिवस, 60 दिवसानंतर म्हैस हीटवर येते. जरी हीटवर आली नाही तर तुम्ही जे ट्रेस मिनरल असतात, ट्रेस मिनरलच्या गोळ्या भेटतात. आता मी एवढं का सांगतोय, कारण की म्हैस इल्यानंतर त्याच्यातली सगळी एनर्जी एक्झॉस्ट झालेली असते, त्यांचे मिनरल भेटत नाही, त्यामुळं ते नवीन गर्भाशयासाठी, नवीन बछडा तयार करण्यासाठी तयार होत नाही. त्यामुळं तुम्हाला ट्रेस मिनरल पण द्यावं लागतील. कधी, जेव्हा तुम्हाला युटेरियलचं इन्फेक्शन जे आहे ते इन्फेक्शन दूर झालं, तरी तिनं 60 दिवस झाले, 60 दिवसानंतर पण हीट आलं नाही, तर तुम्हाला ट्रेस मिनरल द्यावं लागणार आहे. ट्रेस मिनरल दिल्यानंतर मोस्टली तुम्हाला म्हशीला हीट येणारच आहे. हीट आल्यानंतर पण गलती कोणती करायची, उतरत्या हीटवर तुम्हाला म्हैस गाभण घालावं लागेल. म्हणजे कसं, जर का रात्री हीट आली तर सकाळी तुम्हाला गाभ घालावं लागेल, जर का सकाळी हीट आली तर तुम्हाला सायंकाळी गाभ घालावं लागेल. हे जे प्रोसेस आहेत म्हैस इल्यानंतर याची काळजी घ्यावी लागते. आणि 90 दिवसामध्येच गाभ घालावं लागेल. 90 दिवसानंतर जर का हीट मिस झाली तर पुढचे 90 दिवस ती हीट येणार नाही. हीट जरी आली तर ती टिकणार नाही. त्यामुळं पहिले 90 दिवस म्हशीसाठी पण क्रुशल आहेत आणि आपल्यासाठी क्रुशल आहेत. फक्त हा व्हिडिओ इन्फॉर्मेशनसाठी आहे. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हैस इल्यानंतर ती जी खीर म्हणतोय त्या खीरची प्रोसेस पण सांगतोय. खीर कशी करायची, त्या बछड्याला कसं मोठं करायचं, त्याची डिवॉर्मिंग कशी करायची, त्याच्या कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्यात, ते अपकमिंग व्हिडिओमध्ये अपकमिंग व्हिडिओमध्ये माहिती देतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.